रिलायन्स डिजिटल मॉलमध्ये चोरी करणारा चोरटा जेरबंद करून 80,000 रुपये किमतीचा मुद्देमाल हस्तगत करण्यात गुन्हे शाखा युनिट क्रमांक 2 ला मोठं यश आलं आहे। गुन्हे शाखा युनिट 2 कडील पोलीस अधिकारी आणि अंमलदार हे मालमत्तेच्या गुन्ह्यातील आरोपींचा शोध घेत असताना पोलीस हवालदार मनोहर शिंदे, चंद्रकांत गवळी आणि पोलीस अंमलदार प्रवीण वानखेडे अशांना गुप्त बातमीदारामार्फत बातमी मिळाली की राधेश्याम चौधरी नावाचा इसम हा त्याच्याकडे असलेला चोरीचा मोबाईल विकण्यासाठी दामोदर नगर पाथर्डी फाटा नाशिक या ठिकाणी येणार आहे अशी बातमी मिळाली। सदरची बातमी सहाय्यक पोलीस निरीक्षक हेमंत तोडकर गुन्हे शाखा युनिट 2 नाशिक शहर यांना देऊन त्यांनी कायदेशीर कारवाई करण्याबाबत आदेश दिले। त्यावरून गुन्हे शाखा युनिट 2 कडील पोलीस हवालदार मनोहर शिंदे, चंद्रकांत गवळी, वाल्मिक चव्हाण, पोलीस अंमलदार प्रवीण वानखेडे, तेजस मते, महेश खांडबहाले, सुनील खैरनार अशांनी मिळालेल्या बातमीच्या आधारे दामोदर नगर कडून गवळानेकडे जाणाऱ्या रोड लगत दोस्ती चिकन सेंटरच्या समोर पाथर्डी शिवार नाशिक येथे सापळा लावून एका इसमास पकडून त्याचे नाव आणि पत्ता विचारता त्याने त्याचे नाव राधेश्याम भगवान चौधरी, वय 29 वर्ष, मूळ राहणार आवाने, तालुका जिल्हा जळगाव, सध्या राहणार श्वेता प्राईड अपार्टमेंट फ्लॅट नंबर 2 DGP नगर साई गॅरेजच्या शेजारी अंबड नाशिक असे सांगितले। त्यास ताब्यात घेऊन त्याच्या ताब्यातून 80,000 रुपये किमतीचा सॅमसंग कंपनीचा मोबाईल पंचांसमक्ष जप्त करून त्याच गुन्ह्याच्या अनुषंगाने विचारपूस केली असता त्याने सांगितले की मी 10 ते 12 दिवसांपूर्वी पाथर्डी फाटा येथील रिलायन्स डिजिटल मॉल या शोरूममध्ये सॅमसंग कंपनीचा मोबाईल चोरून घेऊन गेलो होतो अशी कबुली दिल्यावरून इंदिरानगर पोलीस ठाणे येथे दाखल असलेला गुन्हा रजिस्टर नंबर 20/2026 भारतीय न्याय संहिता कलम 303 प्रमाणे दाखल असलेला गुन्हा उघडकीस आला असून आरोपीस जप्त मुद्देमालासह इंदिरानगर पोलिसांच्या ताब्यात देण्यात आले आहे। ब्युरो रिपोर्ट, दैनिक भ्रमर, नाशिक।